या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि ही आगळी वेगळी परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे, समजली पाहिजे। भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा जो संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या पवित्र हाताने सोनं देऊन केला जायचा। त्या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली आणि त्याच्यानंतर ही पवित्र दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे चालवतात। मोठा भाऊ म्हणून अभिमान आहे आणि 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला, त्यांनी भोगला। हा प्रारब्ध आता संपला। कुणी म्हणत असेल की एखाद्या निवडणुकीच्या निकालावरून, पण माझ्या दृष्टीने निवडणूक राजकारण याच्या पलीकडे हा विचाराचा, हा भक्तीचा आणि हा शक्तीचा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या परंपरेचा आणि त्यांचा वारसा चालवत असलेल्या पंकजाताईंचा हा शक्ती भक्तीचा दसरा मेळावा आहे। तुमचं आपल्या सगळ्यांचं जीवन अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून घ्या, संत भगवान बाबापासून घ्या की या पिढीतल्या आमच्यापर्यंत घ्या किंवा इथं बसलेला प्रत्येकांच्या बरोबर घ्या, नाही तर स्टेजवरच्या प्रत्येकांचा घ्या। आपल्या सगळ्यांचं जीवन हे संघर्षातून गेला। आजही आपण संघर्ष करतोय। त्या संघर्षाची सुरुवात ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केली तो संघर्ष स्वतःसाठी नव्हता। मुंडे साहेबांनंतर जो संघर्ष पंकजाताईंनी चालू केला तो कधी त्यांच्या स्वतःसाठी नव्हता। आम्ही जे तुमच्यासाठी संघर्ष करतोय तो कधीच आमच्या स्वतःसाठी नव्हता, तर या मायबाप जनतेसाठी होता, दुसऱ्या कुणासाठी नाही। हीच शिकवण आणि हीच शिकवण आणि त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात तुमच्या संघर्षाची लढाई जी मुंडे साहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली, मुंडे साहेबांनंतर स्वतःच्या खांद्यावर पंकजाताईंनी घेतली। इथून पुढच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आपल्या सर्वांना एक होऊन ताईंच्या आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल। आपल्याला कदाचित एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, या राज्यातले, या देशातले जेवढे महापुरुष, जेवढे महंत, जेवढे संत या देशात होऊन गेले, त्या महंतांनी, संतांनी, महापुरुषांनी कधी जात पात धर्म याच्यासाठी काम केलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभा करण्यासाठी 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं केलं। ते राज्य कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते 18 पगड जाती धर्माच्या लोकांसाठी होतं। संत भगवान बाबांनी अध्यात्म आपल्याला शिकवलं, ते अध्यात्म कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते अध्यात्म सगळ्या जाती धर्मासाठी होतं। आणि आज या समुदायामध्ये सर्व जाती धर्मातली लोक या दसरा मेळाव्याला बाबांना, स्वर्गीय मुंडे साहेबांना
आणि दसऱ्याच्या शुभेच्छा ताईंकडून घ्यायला आणि त्यांना द्यायला आपण सर्वजण इथं आलात। इथं आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्मातला। मला एक जणांनी विचारलं, मी सगळं घेतो 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 जरा दम। आपला हा दसऱ्याचा मेळावा विचारांचा मेळावा आहे का नाही? मग मी बोलल्याशिवाय विचार तुम्हाला कळणार आहेत का? मग जरा शांत बसा। एक लक्षात घ्या, भगवान गडाच्या भूमिपूजनाला विखे पाटील साहेब अण्णा इथं आलेत। भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळेस 1960 ला कोण आलं होतं? तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या भगवान गडाचं भूमिपूजन केलं। आणि त्यावेळेस संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला की या गडाला नाव काय देऊ? त्यावेळेस यशवंतराव चव्हाण म्हणले, तुमच्या नावातच भगवान आहे तर गडाला सुद्धा भगवानच नाव दिलं पाहिजे। त्या गडाला संघर्ष, त्या गडाच्या भक्ताला संघर्ष, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नशिबात संघर्ष, पंकजाताईच्या नशिबात संघर्ष, माझ्या नशिबात संघर्ष आणि तुमच्या सगळ्याच्या सुद्धा। मग अशा संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी आज एकत्र आहोत, ही अभूतपूर्व गर्दी सांगते। आता दसरा मेळाव्याची परंपरा फक्त काय बीड जिल्ह्यात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा दसरा आशीर्वाद। त्याच्यानंतर आता आम्ही ज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या खाली मंत्रिमंडळात काम करतो, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मेळावा आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबा नंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केल्या आणि पंकजाताईंनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेला हा दसरा मेळावा आहे। लोकशाही आहे। मला काही जणांनी प्रश्न विचारले, मी म्हणलं आनंद आहे, कारण दसरा का असावा? हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे मान्यकरता। आणि दसरा ज्याला माहिती आहे त्याला प्रभू रामचंद्र सुद्धा माहित असायला पाहिजे। प्रभू रामचंद्राशिवाय या दसऱ्याचं महत्व आहे का? त्यामुळे आपण पुढचं मी काय बोलणार तुम्ही समजून घेणार, संपला विषय। एवढे समजदार तर तुम्ही असाल, मायशान काय सांगायचं तुमचं? म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो, या विचाराच्या दसरा मेळाव्यात अनेक वेळा संकटाच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेबांपासून पंकजाताईपर्यंत आणि आज 12 वर्षाच्या तपानंतर या दसरा मेळाव्याला माझ्या बहिणीच्या पाठीमागं, या मेळाव्याच्या आणि या परंपरेच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी मी आलो।
ताई, तुम्ही अनेक संघर्षातून हा मेळावा केला. मी आभारी आणि अभिनंदन तुमचं याच्यासाठी करतो की कुठल्याही संकटाला घाबरला नाहीत. सोबत भाऊ आहे, कोण आहे हे कधी बघितलं नाही, पण समोरची ही मायबाप जनता सोबत आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. पण एक नक्कीच मी सुद्धा केलं, भलेही आपलं 12 वर्ष मध्ये जमलं नसल, पण मी कधी दसरा मेळावा करायचं वेगळा मनात सुद्धा आणलं नाही. मनात सुद्धा, कारण जो वारसा ज्याला दिलाय त्यांनी तो, बरोबर आहे. आज मला जेवढा आनंद होतोय, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना जेवढा आनंद होतोय, माझ्या पंकजा ताईला जेवढा आनंद होतोय, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मी तुमच्या डोळ्यात पाहतोय. आणि हा आलेला समुदाय आणि बघत असलेला समुदाय सर्व जर एक संघ झाला तर मी आपल्याला सांगतो, या पवित्र दसरा मेळाव्याची एखादा नवीन मेळावा चालू करून कुणीही पवित्रता संपवू शकत नाही. ही ताकद पंकजात आहे. म्हणून आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं हात जोडून पाया पडून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपल्या संघर्ष सगळ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे आणि या संघर्षाच्या काळात आपण एकमेकाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन या दसरा मेळाव्यात पंकजाताईंनी जे वारसा चालवलाय त्याच्या पाठीमागं आपण उभं राहणं आवश्यक आहे. मायला एवढ्या वेळ नव्हतं, एकदाच कसं काय तुला आलं? अवघड झाल्या का? एक मिनिट. आता हे मला सांगतोय, इतके वर्ष भाषण केलेत, माईक मी कसं धरावं? तू कधी भाषण केलंस का? भाषण केलंस कधी? सॉरी, म्हणजे तुझ्याकडून मला शिकावं लागणार आहे की माईक कसं धरायचं. एक लक्षात घ्या, आपल्या सर्वांना सांगतो, या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरो शायरी करायची. आता ऐका त्यांचं, पण तरी सांगतो, तुम्ही हात वर करून, दोन्ही हात वर करून मुठी वळवा आणि आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. आता सांगतो, तुम लोग कोशिश करो, तुम लोग कोशिश करो हमें हराने की. हम जब जब बिखरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे. खूप खूप धन्यवाद. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. स्वर्गीय बुड्ढे साहेब अमर रहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर
आपण आताच या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं भाषण ऐकलं आहे. या भाषणावरती तुमची पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्ही नक्की द्या. कारण त्यांनी भगवान गडावरून शेवटचं वाक्य जे म्हणले ते मला यावेळी गडावरून दिल्ली नाही, मुंबई नाही, मला गडावरून पंकजा मुंडे दिसते. पंकजा त्यांनी मला त्यातून जो संदेश दिलाय तो संदेश मी खरा करून दाखवला. मला जीवनामध्ये काही उभारता आलं नसेल पण मी भगवान भक्तिगड निर्माण केला. माझ्या भगवान बाबांच्या जन्मगावी, या पवित्र गावी, या पवित्र माती जिथे वैभव संपन्न भगवान बाबांचा जन्म झाला, त्या भगवान बाबांच्या जन्मगावी मी आले आणि या गावातल्या लोकांनी सांगितलं ताई इथं घ्या मेळावा. मी म्हणलं पुन्हा तुम्ही म्हणताल इथं घेऊ नका तर मी कुठं जाऊ. आज काही लोक मला फोन करत होते, अरे तुमच्या मेळ्यावर एवढे अमुक तमुक 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 सगळे लोक यायलेत, तुम्हाला पुढच्या वेळी इथून काढतील. मी मला आम्हाला काय, आम्ही भगवान बाबाचा झेंडा घेऊन पुन्हा शेतात जाऊन उभं राहू, आम्हाला काही नाही. पण या भगवान बाबांच्या सुंदर कार्यक्रमाला मंचावर विराजमान, हे कळलं कळलं महाराष्ट्राची वाघीण आहे, वाघीण. आता का बसा. या भगवान बाबांच्या या पवित्र आपला दसरा आपली परंपरा या कार्यक्रमाला आवर्जून मंचावर उपस्थित राष्ट्रवादी पक्षाचे नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कृषी मंत्री, माझे भाऊ धनु भाऊ, तुम्ही डीएम म्हणालात का पीएम म्हणालात का सीएम म्हणालात मला तर काही कळेल. आता हे पहा, मला जे बोलू देत नाही त्याच्यावर लक्ष आहे माझं. कोणाच्या गावचं आहे कुठलं आहे बरोबर कळतंय. जर का बसा. मंचावर विराजमान आमच्या बहीण, माझ्या धाकटी बहीण, माझी लाडकी बहीण, माझा जीव की प्राण प्रीतम मुंडे. तिच्या बाजूला बसलाय बघा एक गोरा गोरा मुलगा. उभा राहा जरा बेटा. कोण आहे? इकडे 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 इकडे. ते पुढे या म्हणतात. हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे. माझा मुलगा आर्यमन भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. जाऊ. त्याला मी का बोलवलं इथे? तो भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. तुम्हाला वाटत असेल आर्यमन मला खूप प्रिय आहे, वाटतंय का नाही? असेल का नाही जीवाहून जास्त लेकरू? पण त्याला मी सांगितलंय तुझ्यापेक्षा सुद्धा मला हे लोक जास्त प्रिय, कारण माझ्यावर जीएसटीची छापा पडला तर 12 कोटी जमा केले बहादरांनी. माझा निवडणुकीचा निकाल लागला, अरे जीव दिला रे लेकरांनी माझ्या. आणि मला सांगा पोटच्या लेकरापेक्षा तुमच्यावर माया करते की नाही? तुम्ही तुमच्या लेकरांच्या पेक्षा आई बापापेक्षा मला जीव लावता की नाही? बस मला आता अजून काहीच नाही पाहिजे, अजून काहीच नाही पाहिजे. मंचावर विराजमान ज्यांच्या प्रचाराला मी स्वतःचा जीव धोक्यात घालून गेलते ते डॉक्टर सुजय विखे पाटील, माझे भाऊ
मी दसऱ्याला पुढच्या वेळी कॅन्सल करीन. दसरा मेळाव्यात चालत नाही असं. शांत बसा. अरे थांबा ना, मग काय करू? थांबा जरा, नाव आहे त्याचं, का बसा. मंचावर उपस्थित महादेवराव जानकर, इज्जत करा मंचावरच्या लोकांची. दसरा मेळावा 10 वर्ष झाले गेले मी. महादेवराव जानकर आमचे बंधू. पिवळा शर्ट, किती पिवळा शर्ट आहे तुमच्याकडे? हा. आणि थांबा जरा, त्यांच्या बाजूला कुठे ते गोंडस लेकरू? लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही? मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला. त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला, मी इथे हे वाल्मिकांना बोलवले बघे. मी काय म्हणलं, माझ्या दसऱ्याला माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही, परंतु माझा सन्मान ठेवून आलेल्या लक्ष्मण हाकेंचे मी स्वागत करते. आणि मुंडे साहेबांच्या आणि भगवान बाबांच्या स्मृतीला त्यांनी वंदन केलं. मंचावर उपस्थित माझी बहीण, आपल्या शेजारच्याच आमदार मोनिका राजळे, आमचे ज्यांच्याशिवाय कार्यक्रमात करमतच नाही टोपीवाले, उभा राहा, शिवाजीराव कर्डिले, ज्यांनी भाषण केलं सगळ्या महिलांच्या वतीने, मेघना बोर्डीकर आमदार, त्यांच्या शेजारी टोपी घालून बसलेली आमची नमिता मुंदडा आमदार, तसेच मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे माजी आमदार, आणि तिकडे बाजूलाच बसले ते सुरेश धस अण्णा, आणि आमचे नाना करपे, आणि आमचे वाघमारे दादा, उभा राहा, ते बघा वाघमारे, उपोषण केलं जीवापर तुमच्यासाठी. आणि आमचे मागे पीटी चव्हाण, जय सेवालाल, सदाशिव खाडे, आमचे निर्मळ तात्या जय मल्हार, गणेश हाके जय मल्हार, माजी आमदार खंदाडे, अजून आमचे केशव दादा आंधळे, देवीदासजी राठोड, आमचे डॉक्टर सुनील कायंदे खेडेकर आमदार, माजी आमदार खेडेकर, त्याचबरोबर योगेश जाधव, प्रतापराव जाधव येऊ शकले नाही, खासदार मंत्री झाले, त्यांच्या पुतण्याला त्यांनी पाठवले, आणि आमच्या आईसाहेब राधाताई सानप, राम कुलकर्णी, सुदाम महाराज पानेगावकर, यश बाळासाहेब अजबे, गोकुळ दौंड, अरुण मुंडे, आणि सर्जेराव तांदळे, विजय गोलार, तय्यब भाई, रामदास बडे, रामराव खेडकर, हेमंत धात्रक, सर्व मी तुमची क्षमा मागते, कारण अजून भाषण सुरू झालं नाहीये. कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिकराव. आता मला विचारायचंय तुम्हाला, या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले आहेत का नाही? जळगाव वरून आलेत का? नाशिक वरून आलेत का? बुलढाण्यावरून आलेत का? येवल्यावरून आलेत का? नगर वरून आलेत का? आता कुठून आलेत का? आता ऐकू येईना. गंगाखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, पुणे, पिंपरी चिंचवड आलेत. परभणी, आता बस करायचे असतं. बसा उगा, बसा. सगळ्या राज्यभरातून
18 पगड जातीचे आलेले माझे बांधव, तुम्हाला मी दरवर्षी आल्यावर मंचावर साष्टांग दंडवत घालते की नाही? का घालते? कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकलेली आहे. तुम्ही मला जिंकवलं तेव्हा मला इज्जतच दिली, पण माझा पराभव झाल्यानंतर त्याहूनही जास्त इज्जत दिले. आणि आता तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या दौऱ्याला येणारे येऊ का? आपल्याला आपला डाव खेळायचा आहे का नाही? आपल्याला 18 पगड जातीच्या या मंचावर सगळ्या जातीचे लोक नाहीत, सगळ्या धर्माचे लोक इथं आले नाहीत. माझे बौद्ध बांधव आलेत, माझे मुस्लिम बांधव आलेत की नाही? आता एक पोलिसाची लहान लेकरू मुसलमान मुलगी होती, माझ्या मांडीवर बसून फोटो काढला. ताई तुमची खूप फॅन आहे, तुमचं खूप नाव घेते. का बरं? का? मी म्हणलं हे शासकीय कार्यक्रम नाहीये, लाभार्थी संमेलन नाहीये, हे ज्याला काहीच लाभ नाही त्या मोठा जिगरा असणाऱ्या लोकांचा कार्यक्रम आहे. अरे ऊस तोडणाऱ्या कोयत्यावर गोपीनाथ मुंडेचं नाव लिहिणाऱ्यांचा कार्यक्रम आहे. किती मिळाली भाववाढ? किती किती एवढ्या वर्षी किती घेऊन आलात? आता मतदान केल्याशिवाय जाऊ नका रे बाबांनो, गडबड करताल बर का तुम्ही. मी म्हणल्याशिवाय ऊस तोडायला जायचं वचन द्या मला. भगवान बाबांनी आपल्याला आध्यात्मिक शिक्षण का दिलं बरं? का? या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून भगवान बाबांनी सांगितलं, सप्ते करा, अध्यात्म करा, कीर्तन करा, भजन करा, जमिनी विका पण शिका, हे भगवान बाबांनी सांगितलं. तरीही माझ्या ऊसतोड कामगारांना आजही लेकरा पाठीवर बांधून ऊस तोडावा लागतो. लोक म्हणतील तुम्हाला काय फरक पडतो? मला फरक पडतो. मला वाईट वाटतं, माझ्या आत्म्याला वेदना होतात. आणि पुढचे 20 वर्ष लागो, 30 वर्ष लागो, मी माझ्या या ऊस तोडणाऱ्यांचं जीवन बदलल्याशिवाय माझ्या शेवटचा श्वास घेऊ शकणार नाही. अरे तुमच्या लेकरांच्या अंगावरचा मळका शर्ट बघून, तुमच्या लेकरांच्या हातामधला तुटका खेळणं बघून माझ्या जीवाला काय वाटतंय मला सांगता येणार नाही. भगवान बाबाच्या साक्षीने सांगते. पंकजा मुंडे खोटं बोलते का? पंकजा मुंडे थापा मारते का? पंकजा मुंडे काही अंधारात एक उजेडात एक वागते का? आणि कुणाला घाबरते का? अंधारातून भेटते का कुणाला जाऊन? कुणाला घाबरत नाही. मी घाबरते ते या समोरच्या मैदानात माझ्या भाषण ऐकायला लोक नसतील त्या दिवसाला घाबरते. मी भगवान बाबांना प्रार्थना करीन असा दिवस सुद्धा उजाडू देऊ नका. तुमचं जीवन भलं करायचंय रे, भांडायचंय तुमच्यासाठी. तुम्हाला विमा मिळवून द्यायचा आहे, तुम्हाला शेतीच्या पिकाला भाव मिळवून द्यायचा आहे, तुमच्या गावापर्यंत रस्ते द्यायचेत, विकास करायचा आहे, शाळा शिक्षण या सगळ्या गोष्टी करायच्या. केलं की नाही मंत्री असताना सांगा बरं? राज्यभरातून तुम्ही आलात. कर्डिले साहेब नेहमी सांगतात, अहो ताई एवढे रस्ते केले, मी तर मागितलेच नव्हते. न मागता रस्ते दिले, न मागता विकास दिला. या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. या बीड जिल्ह्याच्या गरीब माणसाचं मी भलं करण्यासाठी काम केलं. एकही गाव सोडलं नाही. गावात मायनस बूथ असलं तरी तेवढाच निधी दिलाय जिथे 90% मतदान आहे. कधीच भेदभाव केला नाही रे. आता यावेळेस गडबड झाली, जाऊ द्या त्याचं. आपल्याला ही गडबड पुसून काढायची. या राज्यातल्या प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वास वाटावा असं नेतृत्व गोपीनाथ मुंडे होते की नाही? छत्रपतींच्या घराण्यांनी पण मुंडे साहेबांवर किती प्रेम केलंय. मी छत्रपती उदयनराजेंच्या घरी गेले होते.
साताऱ्याला सभेला हाताला धरून मला घरात नेलं. त्यांच्या देवघरामध्ये माझ्या हाताने आरती केली आणि मला एका ठिकाणी नेलं दाखवलं. त्यांच्या वडिलांचा फोटो आहे आणि बाजूच्या खांबावर गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावला. अरे काय काय झालं आज समाजाला? एखाद्याने गाडीने एखाद्या लेकराला उडवलं तर लोक विचारतात गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवणाऱ्याची जात काय. एखाद्या नराधमाने एखाद्या लहान चिमुकलीचा जीव घेतला, तिच्यावर अत्याचार केला, तर लोक विचारतात त्या मुलीची जात काय आणि अत्याचार करण्याची जात काय. हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातले 22 वर्ष खपवले नाहीत. आम्हाला असा समाज घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा CR बघूनच त्याला काम द्यायचंय, जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेची नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचंय. उगीच जातीवर स्वार होणाऱ्या कोणाच्याही पाठीवर उभं राहायचं नाही. मला या देशामध्ये या राज्यामध्ये कोणी एखादी फाईल समोर आणली आणि एखाद्या अधिकाऱ्याचं काम असलं की हळूच ते म्हणते ताई आपला जवळचा आहे, आपला पाहुणा आहे. अरे त्याच्यावर विनयभंगाची केस आहे ना, कसला पाहुणा? असल्या गोष्टी करायला भगवान बाबा माफ करतील का? भगवान बाबांनी जीवनामध्ये जगण्यासाठी फक्त आणि फक्त एक उत्तम चरित्राचं उदाहरण दिलंय. आठवा भगवान बाबा का आले भगवान गडावर, धौम्यगडावर? आठवा आठवा. अरे नुसता आरोप झाला तरी प्रचंड वेदना देणारं कृत्य करून स्वतःचं सत्व ज्यांनी दाखवलंय त्या भगवान बाबांची लेक आहे मी. इथे चालणारच नाही चूक, इथे खपणारच नाही पाप. सामान्य गरीब भाबड्या बोळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मी आहे, राजकारणाला चिटकून बसण्यासाठी नाही. अरे काय सगळे म्हणाले आमदार झाले आमदार झाले आमदार झाल्या. काय आमदार झाले तर? अरे माझे त्या 5 लेकरांनी जीव दिला रे, काय त्या आमदारकीचं गोड वाटणार आहे मला सांगा. 5 वर्ष या मेळाव्याला एवढ्याच गर्दीने तुम्ही आलात. होतं का माझ्या मागे आमदारकी, खासदारकी, पद, मंत्रीपद, पैसा, अडका, व्यवस्था, शासन होतं का? तरी आलात, उद्याही येताल. आपल्या मागे असावंच काहीतरी तुमच्यासाठी, पण नसलं तरी तुम्ही मला सोडणार नाहीत आणि मी तुम्हाला सोडणार. जो समाजात सगळ्यात वंचित आहे, पीडित आहे, ज्याची पत नाही आणि ऐपत नाही, पत नाही आणि ऐपत नाही, अशा माणसासाठी काम करण्यासाठी मी राजकारणात आहे. मला घरं भरण्यासाठी 10-12 गाड्या घेण्यासाठी, टेबला खालून टेबलावरून घेण्यासाठी नाही. तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून हेलिकॉप्टरनी येते, तुम्ही म्हणला तर बैलगाडीत येते. येऊ का? पुढच्या वर्षी कशी हो? येऊ ना हेलिकॉप्टरने? तुम्ही येणार ना? कशासाठी? कुणाचा दसरा? अरे भगवान बाबांचा दसरा, भगवान भक्तिगडावरचा दसरा, भगवान बाबांचे संस्कार. छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध लढाई छेडली तर प्रत्येक मावळ्याने आपलं रक्त सांडले. त्या प्रत्येक रक्ताला एका वाटीत घेऊन जर मिसळलं ना तर कळणार नाही रे धनगराचं होतं का वंजाऱ्याचं होतं, कुंभाराचं होतं का लोहाराचं होतं, मुसलमानाचं होतं. त्या छत्रपती शिवरायांनी मावळ्यांची मोठ बांधली म्हणून स्वराज्य आणि सुराज्य स्थापन झालं. जिजाऊ माझा आदर्श. जिजाऊंचं शौर्य, अरे 16 कोवळ्या मुलाला 16 वर्षाच्या रणांगणात फेकणारी ती माता, तिचं शौर्य. सावित्रीबाई फुले चिखलाचे शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर खाल्ले तरी लेकींना शिकवण्याचं काम केलं. हे लाडकी बहीण म्हणतायत, त्यावेळी लाडक्या बहिणीला शिकवायचं काम आम्ही केलं. आता लाडक्या बहिणींना आपण ताकद देतोय. त्या लाडक्या बहिणींना ताकद माझ्या सावित्रीबाई फुलेंनी दिली, त्यांचं धैर्य आणि माझी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, त्यांचं औदार्य. अरे पती गेला, मुलगा गेला, अनेक दुःख हृदयामध्ये थांबवून
सगळ्या देवांचा जीर्णोद्धार करत, सगळ्या गावागावामध्ये विकास करत, विस्तार करत फिरली ती माय माऊली अहिल्या देवी होळकर. पुण्यश्लोक लागतं का कुणाच्या मागे? नाही लागत. अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिल्याला गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जे गुरगुरताय ना ते शिक्षणाच्या जीवावर गुरगुरताय. तुमची जी शक्ती आहे ना तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाच्या जीवावर. गरिबांसाठी, वंचितांसाठी घेणाऱ्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी खर्ची घालणार. याच्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे का? तुम्हाला वाटतं का ताई थकल्या आहेत, पडल्यामुळे जरा नाराज झाल्या आहेत, आमदारकी घेतल्यामुळे शांत झाल्या आहेत, असलं काही वाटतं का? असं काही वाटतं का तुम्हाला? नाही ना? विश्वास आहे ना? मग मैदान जोरात लांब नाही, घोडा मैदान लांब नाही. धनुभाऊ परळीत तर आम्ही करणारच आहे, तो परळीत तर करणार. पण राज्याच्या काना कोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचितांना, पीडितांना, दलितांना, अशा गरीब माणसाला त्रास दिला असेल तर आम्ही त्याचा हिसाब घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मी येणार आहे, तुमच्याकडे येणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात, सगळीकडे येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून या देशामधले लोक, गरीब लोक, मागासलेले लोक, वंचित लोक आज कुठेतरी एक चांगले दिवस येण्याची वाट पाहत आहेत. ते चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार. येऊ ना? माझं ऐकणार ना? ठेवून या देशामधले लोक, गरीब लोक, मागासलेले लोक, वंचित लोक आज कुठेतरी एक चांगले दिवस येण्याची वाट पाहत आहेत. ते चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार. येऊ ना? माझं ऐकणार ना? आणि मी आले तरी दुसरीकडे मत देणार का? नक्की ना? माझं ऐकणार ना? मग आता तयारी करा, कंबर कसा, कोयते बिते घासून ठेवा. पाऊस बिऊस पडलाय, जरा दिवाळी केल्याशिवाय जाऊ नका रे बाबांनो, दिवाळी केल्याशिवाय जाऊ नका. मी हरल्यामुळे मी बिल्कुल नाराज नहीं, मैं बिल्कुल थकले नहीं. अब जो भी होगा मैं देखूंगी, अब जो भी होगा मैं देखूंगी. जो लिखा काल के भाल पर, अब जो भी होगा मैं देखूंगी. अब जो लिखा काल के भाल पर, काटे हो या हो अंगारे, अब चलूं मैं अपनी चाल पर. एक बहन थी, माता थी, अब काली बनकर लौटी हूं. मैं गोपीनाथ मुंडे की, मैं गोपीनाथ मुंडे की. मग आता कालीचा अवतार का म्हणलं? आज नवमी पण आहे, दसरा पण आहे. 9 दिवस या देवीचे वेगवेगळे रूप तुम्ही पोचले. रणांगणात कालीचं रूप दाखवण्यासाठी तुमची लेख ही आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. मंचावरच्या सर्वांचे मनापासून आभार. खास भाऊ, धनुभाऊ, तुमचे सर्वांचे आभार.